तर बीड प्रकरणावर सर्वपक्षीयांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी एकीकडे होतीये, तर आता काही वेळापूर्वी मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आता अजित पवारांच्या दालनामध्ये दाखल झालेले आहेत। गेले 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्रिपद द्यावं, जोपर्यंत हे ऍक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये। या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे। कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही, मागे हटणार नाही, कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही। तर मुंडेंच्या राजीनाम्याची एकीकडे मागणी केली जात असताना आता धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या भेटीनंतर काही महत्त्वाचा निर्णय होतो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। अजित पवारांची या सगळ्या संदर्भातली नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।